अजित पवारांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याची बारामती तालुका पोलीस ठाण्यात नोंद। ब्लॅक बॉक्सवर चारही बाजूंनी अधिकाऱ्यांच्या सह्या, सूत्रांची माहिती। एएआयबीचे अधिकारी के रामचंद्र यांनी पाहणी करून नोंद केल्याची सूत्रांची माहिती। वादानंतर रोहित पवार यांनी दिलेली तक्रार स्वीकारली। रोहित पवारांच्या तक्रारीवर योग्य ती कारवाई करू, मुंबई पोलिसांची माहिती। रोहित पवारांचा पोलिसांसोबत वाद, व्हीएसआर विरोधात गुन्हा दाखल करून घेण्यास मरीन ड्राईव्ह पोलिसांनी नकार दिल्यानं वाद झाला। रोहित पवार आज बारामती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार। अजित पवारांच्या विमान अपघातानंतर डीजीसीएकडून पहिली कारवाई। 4 लिअर जेट विमानांच्या उड्डाणावर बंदी। हवाई सुरक्षा नियमांचं पालन होत नाही, डीजीसीएकडून कारणे दाखवा नोटीस। व्हीएसआरच्या सगळ्या विमानांवर उड्डाणबंदी आली पाहिजे। व्हीएसआरच्या मालकालाही ताब्यात घ्या। डीजीसीएच्या संबंधित अधिकाऱ्यांसह एरो कंपनीवरही कारवाई करा, रोहित पवार यांची मागणी। व्हीएसआर कंपनीला क्लीन चिट देण्याचा पहिला प्रयत्न 28 जानेवारीला झाला। अपघाताच्या दिवशीच डीजीसीएनं व्हीएसआर कंपनीला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला। रोहित पवार यांचा गंभीर आरोप। व्हीएसआर कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न झाला, रोहित पवार आक्रमक। अजित पवारांच्या अपघाताबाबत मला फोन आला होता। 50 फूट खोल अजित पवारांचं विमान कोसळलेलं दिसलं। विमान पूर्णपणे जळून खाक झालं होतं। विमानाची केवळ मागची बाजू दिसत होती। युगेंद्र पवार यांची प्रतिक्रिया। टीडीपीच्या नेत्याचे आणि व्हीएसआरचे आर्थिक संबंध, त्यामुळे हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, त्यांनी राजीनामा द्यावा, रोहित पवार यांची भूमिका। अजित पवारांच्या विमान अपघाताचा मुद्दा राज्यातील खासदारांनी संसदेत मांडावा, रोहित पवार यांची मागणी। लोकसभेत सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आवाज उठवतील, तर राज्यसभेत राऊतांनी आवाज उठवावा, यासाठी रोहित पवार यांनी घेतली संजय राऊतांची भेट। डीजीसीएकडून विमान सुरक्षेसंदर्भात नवीन कठोर नियम जाहीर। देशातील सर्व चार्टर्ड आणि खासगी विमान कंपन्यांसाठी नवीन झिरो टॉलरन्स पॉलिसी जाहीर। अजित पवारांच्या विमान अपघाताच्या चौकशीच्या मागणीसाठी जनहित याचिका। एसआयटी मार्फत मुंबई हायकोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची याचिकेत मागणी। आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकर यांच्या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता। रेग्युलर चेकअपसाठी शरद पवार ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल। पुण्यातील रुबी रुग्णालयातून पवारांना डिस्चार्ज। शरद पवारांच्या राज्यसभेच्या टर्मसाठी हालचाली। जयंत पाटील, शशिकांत शिंदे ठाकरेंची भेट घेणार। मवियाच्या आमदारांची विधानभवनात बैठक होण्याची शक्यता। शरद पवार राज्यसभेवर जावे अशी सर्वांची इच्छा। राऊत अनिल देसाई यांना पवारांच्या उमेदवारीबाबत विनंती केली, तर जयंत पाटील उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार, सुप्रिया सुळे यांची माहिती। प्रियंका चतुर्वेदी यांना राज्यसभेची खासदारकी मिळाली आहे, तर आपला पत्ता कट होईल हे राऊतांना माहिती आहे। नवनाथ बन यांचं वक्तव्य। संजय राऊत राज्यसभेसाठी जाणीवपूर्वक शरद पवारांचं नाव पुढे करत असल्याची नवनाथ बन यांची टीका। राज्यसभेसाठी भाजपची रणनीती ठरली। वर्षा निवासस्थानावरील बैठकीत 4 नावांबाबत चर्चा। विनोद तावडे, रामदास आठवले, रावसाहेब दानवे यांचं नाव आघाडीवर। 28 फेब्रुवारीपर्यंत नावं जाहीर होणार, सूत्रांची माहिती। राज्यसभेसाठी भाजप 4 उमेदवार देणार, मात्र 6 नावांची चर्चा। राज्यसभेसाठी विनोद तावडे, रामदास आठवले, रावसाहेब दानवे यांच्या नावाची चर्चा, तर प्रीतम मुंडे, विजया रहाटकर, भागवत कराड यांच्या देखील नावांची चर्चा। 28 फेब्रुवारीपर्यंत राज्यसभेची नावं जाहीर करणार, सूत्रांची माहिती। काँग्रेसला राज्यसभेची 1 जागा मिळावी, आमदार असलम शेख यांची मागणी। उमेदवारी कुणाला द्यायची हे पक्ष ठरवणार, असलम शेख यांची प्रतिक्रिया। राज्यसभा निवडणूक बिनविरोध होताच विधान परिषदेला विरोधी पक्षनेता मिळण्याची शक्यता। काँग्रेसच्या सतेज पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। भाजपची विरोधी पक्षनेते पदासंदर्भात नवीन खेळी। काँग्रेसची आज विधानभवनात महत्त्वपूर्ण बैठक। राज्यसभा निवडणुकीबाबत चर्चा होणार। बैठकीतला निर्णय दिल्ली हायकमांडला कळवला जाणार, सूत्रांची माहिती। प्रदेशाध्यक्ष सपकाळांसह काँग्रेसचे आमदार बैठकीला उपस्थित असणार। सावकाराच्या कर्जामुळे राज्यातील 19 शेतकऱ्यांनी किडन्या विकल्या। चंद्रपूर, सोलापूर आणि अहिल्यानगरमधील घटना। गृहविभागाकडून विधानसभेत धक्कादायक माहिती। सावकारांवर कारवाई कधी करणार, वडेट्टीवारांचा सवाल। मंत्री पंकज भोयर यांनी 19 शेतकऱ्यांबाबतचा दावा फेटाळला। एका शेतकऱ्यानं किडनी विकली आहे, तर महाराष्ट्रातील 2 शेतकऱ्यांनी किडनी दान केल्याची भोयर यांची सभागृहात माहिती।
मनोज जरांगे पुन्हा उपोषणाच्या तयारीत. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र न दिल्यास जूनमध्ये उपोषण करणार. मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा. बारामती विधानसभेची पोटनिवडणूक सुनेत्रा पवार लढवणार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीत निर्णयावर एकमत. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीसाठी आज वरळी डोममध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक. मंत्री नरहरी झिरवाळांच्या मतदारसंघात एसीबीची कारवाई. नाशिकच्या रासे गावातील सरपंच पत्नी आणि पतीला 50,000ची लाच घेताना रंगेहात पकडलं. राज्यात दररोज सरासरी 3 शेतकरी आत्महत्या करत असल्याची माहिती. विधानसभेच्या प्रश्नोत्तरांमधून धक्कादायक वास्तव समोर. 2009 ते 2025 या दरम्यान 2783 शेतकऱ्यांची आत्महत्या. 2025 या वर्षातच सर्वाधिक 200 शेतकऱ्यांनी जीवन संपवलं. सभागृहात दाओस दौऱ्यावर अनिल परब आणि उदय सामंत यांच्यात जुंपली. दाओस दौऱ्याला घेऊन जाणाऱ्यांना क्रेडिट मिळत नाही, अनिल परब यांची प्रतिक्रिया. तर आम्ही यांना दाओसला नेत नाही म्हणून जळफळाट होतोय, सामंतांचा टोला. दाओसमधील करारामुळे किती गुंतवणूक आली? सरकारनं गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीची श्वेतपत्रिका काढावी. जयंत पाटील यांची सरकारकडे मागणी. बीडमधील नेत्यांसह धनंजय देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. सुरेश धस, संदीप क्षीरसागर यांनी फडणवीसांची भेट घेतली. मृत संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांना सुरक्षा देण्याची मागणी. लहान मुलांच्या माध्यमातून ड्रग्ज विकले जातात. ड्रग्ज येतात कुठून ते शोधायला हवं. हे थांबवण्यासाठी सरकार म्हणून आपण काही करणार आहात का? निलेश राणेंचा विधानसभेत सवाल. लाडक्या बहिणींना जानेवारीचे पैसे देण्याची प्रक्रिया सुरू. दिवसाला 50 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होत आहेत. मंत्री अदिती तटकरे यांची माहिती. तर ई-केवायसी करताना चुकीचे ऑप्शन निवडल्यास त्यांच्यासाठी 31 मार्चपर्यंतची मुदत. राज्य शासकीय आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ करण्याचा निर्णय. महागाई भत्ता 55% 58%. गोसीखुर्द प्रकल्पातील पुनर्वसन न झालेल्या गावांसाठी 1000 कोटींची गरज. आमदार परिणय फुके यांनी विधान परिषदेत लक्ष वेधलं. जलसंपदा मंत्र्यांचे उपाययोजना करण्याचं आश्वासन. शक्तीपीठ महामार्गापेक्षा पुणे मुंबई एक्सप्रेस वेकडे लक्ष द्या. विरोधात बसतो म्हणून माझ्या मतदारसंघात शक्तीपीठ महामार्ग टाकला. जयंत पाटलांची सरकारवर टीका. परभणीमध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधवांसह 29 जणांवर गुन्हा. गंगाखेड महामार्गावर संजय जाधव यांच्या नेतृत्वात रास्ता रोको. मुंबई महापालिकेचा 80,952 कोटींचा अर्थसंकल्प सादर. गेल्या वर्षीच्या तुलनेत 6,525 कोटींचा वाढीव अर्थसंकल्प. विविध प्रकल्पांसाठी महापालिका आणखी 36,623 कोटींच्या ठेवी मोडण्याच्या तयारीत. मुंबईकरांवर नव्या कराचा बोजा पडणार. 500 स्क्वेअर फुटाखाली असणाऱ्या घरांना पाणीपट्टी, मलनिस्सारण कर आकारला जाणार. याआधी 500 स्क्वेअर फुटाखालील घरांमध्ये सरसकट मालमत्ता करासोबतच पाणीपट्टी आणि मलनिस्सारण कर माफ केला जात होता. 36,000 कोटी रुपये कुठे खर्च करणार याची श्वेतपत्रिका द्या. बीएमसीच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांची मागणी. 91,000 कोटींच्या ठेवी ठेवूनही आम्ही विकास केला. पेडणेकरांचा टोला. मुंबईकरांची वाहतूक कोंडी सुटण्याची चिन्ह नाही. मुंबई महापालिका क्षेत्रात तब्बल 101 पुलांची बांधणी किंवा दुरुस्ती सुरू. फक्त 25 पुलांची कामं पूर्ण. उर्वरित पुलांचं काम सुरू असल्यानं वाहतूक कोंडी. दक्षिण मुंबईतील वाहतूक सुरळीत करण्यात मोठं पाऊल. दक्षिण मुंबईतील बेलासेस पूल आज वाहतुकीसाठी खुला होणार. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महापौरांच्या उपस्थितीत उद्घाटन. मुंबईच्या ट्रॅफिकवर कोट्यवधींच्या मल्टी मॉडेल टनेल कनेक्टिव्हिटीचा उतारा. मुंबई महापालिका क्षेत्रात बहुस्तरीय बोगद्यांचं जाळं विकसित केलं जाणार. दादर परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात पालिका आणि वाहतूक पोलिसांची संयुक्त मोहीम. कारवाईमुळे रेल्वे स्थानक परिसर आणि प्रमुख रस्ते मोकळे. हजारो फेरीवाल्यांवर दंडात्मक कारवाई. शहरातील प्रत्येक बांधकामांवर आता लो कॉस्ट सेन्सर बसवणं बंधनकारक असणार. लो कॉस्ट सेन्सरचा डॅशबोर्ड पुणे महापालिकेत असणार. महापौर मंजुषा नागपुरे यांची माहिती. कल्याण डोंबिवली पालिकेची महासभा रखडल्यानं ठाकरेंची शिवसेना आक्रमक. महायुतीचा बिनविरोध महापौर उपमहापौर असतानाही महासभा घेण्यास विलंब का? ठाकरेंच्या शिवसेनेचा सवाल. ढोलताशाच्या गजरात आंदोलनाचा इशारा. भिवंडी महापालिका भंडारगृहात अनेक वाहनं वापराविना धूळ खात पडून सार्वजनिक निधीचा अपव्यय होत असल्याचा मनसेचा आरोप. कचरा उचलणाऱ्या शेकडो हातघड्या धूळ खात पडून कंत्राटदारांचं हित साधण्यासाठी भ्रष्टाचार केल्याचा आरोप. ईडीकडून उद्योगपती अनिल अंबानी यांच्या मुंबईतील अबॉर्ड या निवासस्थानी तात्पुरती जप्तीची कारवाई. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या घराची किंमत सुमारे 3,716,00,000. अनिल अंबानी आणि त्यांच्या समूह कंपन्यांविरोधातील एकूण जप्तीची कारवाई 15,000 कोटींपेक्षा अधिक.
देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू महाराष्ट्र दौऱ्यावर. त्यांच्या हस्ते नागपूरमधील ब्रह्मकुमारीच्या राज्यव्यापी मोहिमेचा शुभारंभ. जामठा इथल्या विश्वशांती सरोवर येथे कार्यक्रमाचं आयोजन. जिल्हा परिषद पंचायत समित्यांचे कारभारी ठरणार. 20 मार्चपर्यंत निवड प्रक्रिया पूर्ण करा. ग्रामविकास विभागाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. शक्तीपीठ महामार्गापेक्षा पुणे मुंबई एक्सप्रेसवेकडे लक्ष द्यावं. सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी जुने प्रस्ताव पाहावे. जयंत पाटलांची टीका. विरोधात बसतो म्हणून माझ्या मतदारसंघात शक्तीपीठ महामार्ग टाकला. जयंत पाटलांचा हल्ला. देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 2 दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर. राष्ट्रपतींकडून नागपूरमधील ब्रह्मकुमारीच्या राज्यव्यापी मोहिमेचा शुभारंभ. जामठामधील विश्वशांती सरोवराजवळ कार्यक्रमाचं आयोजन. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या सुपुत्राचा आज भाजपमध्ये प्रवेश. मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार भाजप पक्षप्रवेश. मालेगाव महापालिकेत नमाज पठण केल्याचा व्हिडिओ व्हायरल. टिपू सुलतान फोटोवरून वातावरण तापलं असतानाच आता नमाज पठण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं पुन्हा ठिणगी पडण्याची शक्यता. मालेगाव महापालिकेतील नमाज पठणावर मंत्री नितेश राणे यांची प्रतिक्रिया. नमाज पठणासाठी मशिदी कमी पडल्या का? नितेश राणेंकडून सवाल उपस्थित. मालेगावात पालिका नमाज पठण प्रकरणात भाजपसह हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. हिंदुत्ववादी संघटनांकडून कार्यालयात हनुमान चालीसा पठण नमाज पठण करण्यात आलेल्या कार्यालयाचं शुद्धीकरण. मनपा अधिकाऱ्यांना निवेदन देत कारवाईची मागणी. मालेगाव महापालिकेत नमाज पठण करण्यात चुकीचं काय? जशी तुम्ही पूजा करता तशी त्यांनी नमाज पठण केला. काँग्रेसच्या अमीन पटेल यांची प्रतिक्रिया. स्पा सेंटरवर छापा पडल्यानंतर पळ काढताना महिलेनं खिडकीतून उडी मारल्यानं महिलेचा मृत्यू. पत्नी कोणतीही बेकायदेशीर कृत्य करत नव्हती. महिलेच्या पतीची प्रतिक्रिया. लहान मुलांच्या माध्यमातून ड्रग्ज विकले जातात. ड्रग्ज येतात कुठून ते शोधायला हवं. निलेश राणेंची प्रतिक्रिया.